राम राम मंडळी कालच भव्य दिव्य असं सासवडकरांचं मैदान छत्रपती केसरी 2025 सासवड जिल्हा पुणे या ठिकाणी पार पडलं. या मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकरी कॉकटेल आणि वादळ हे ठरले. तर हे कॉकटेल आणि वादळला मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर याच मैदानात महाराष्ट्राचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर हा सुद्धा गोलालाच मानकरी ठरला. बाकासूर सोबत होता एक नवीन चेहरा चंद्र आणि बाकासूरने या मैदानात गुलालाचे मानकरी झाले. तरी चंद्र आणि बाकासूरला सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर हे झालं कालचं मैदान. बाकासूरचं आगामी नियोजन काय, हा बाकासूर प्रेमींना नक्कीच प्रश्न पडला असेल. हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, फेब्रुवारी महिना चालू झाला. फेब्रुवारी महिन्यात बाकासूर 2 तारखेला पळाला. त्यानंतर एका दिवसाच्या गॅपने 4 तारखेला पळाला. पण बाकासूर आता आपल्याला 2 दिवसाच्या गॅपने पळताना पाहायला मिळणार आहे. तर ते मैदान कोणतं आणि कधी? तर मित्रांनो, 7 तारखेला भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडतंय. या मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस असणार आहे 1.5 लाख. तर हे मैदान कोणतं? तर हे मैदान असणार आहे सरकार महर्षी केसरी अकलूज येथे. तर मित्रांनो, या मैदानासाठी बाकासूर सज्ज झालेला आहे आणि बाकासूर सोबत नक्कीच टॉपचा पायरा असेल. तर तो पायरा कोणता? बाकासूरचा पायरा कोणता हा देखील प्रश्न पडला असेल. पण अजून तरी बाकासूरचा फिक्स पायरा समजलेला नाही, कारण बाकासूरचा पायरा गुपित असतो. बाकासूरचा पायरा मैदान दिवशी जेव्हा गाडी झोपली जाते तेव्हाच समोर येतो आणि मैदानाला अजून 2 दिवस बाकी आहेत. तर बाकासूरच्या पायऱ्याची अपडेट आली, जशी अपडेट येईल तसं तुमच्यासमोर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तरी बाकासूरचा पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाकासूरला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर आता मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.